की बाई हो, आज गणपती बाप्पाला कापून उकडीचे मोदक बनवू. मोदकला काय काय घालायचं मी तुम्हाला दाखवते. आता तूप घेतलंय, 2-4 इलायची घेतल्यात, अर्धी चमच मीठ घेतलंय, अर्धी वाटी गूळ घेतलाय किसून, 1 वाटी खोबरं घेतलंय किसून. तर एवढं घालायचं त्याला. आता पटक्यात चुलते ती कढई ठेवून घेते की बाई हो. आता कढई तापली, आता तूप टाकून घेते त्याच्यात. आता खोबऱ्याचा किस टाकून घेते, चांगलं तळू तळू काढते. मस्त पाकी भाजले, लाल जरच झाले. आता गूळ टाकून घेते, एक जीव मिळते सगळ्याचा. आता लय मस्त परतले, आता काढून घे. लागलं का खाली काळा भांगार होतं मग. आता कढई वरती ठेवून घेते. आता कढई म्हणजे पाणी टाकून घेते थोडंसं. आता पाण्याला उकळी आली, हे मोदकचं पीठ त्याच्यात हलू हलू घ्यायचं. आता मोदकचं पीठ तयार झाले, आता उतरून घ्यायचं. मळू मळू घेतलंय, आता उंडा करून घेते. आता हे पीठ काय याच्यात घालायचं आणि ह्या कडी काठाने का सर दाबून घ्यायचं. हे का असं मोदकचं पीठ याच्यामध्ये घालायचं आणि असं बोटाने चिकटायचं. असं हे असं सारंग भरून घ्यायचं. असं दामटीवणी करायचं आणि वरून पीठ चिकटायचं. ह्या बाका असं असं उघडायचं. बघा गणपतीचा मोदक कसा झालाय. असेच पटापटा करून घ्यायचे. बघा लेकी बाळीनो, असेच गणपती बाप्पाला मोदक करीत जा आणि लेकरं बाळ खाते. आपण त्यांच्याबरोबर 2 घास खातो. तांब्यात पाणी टाकीची. ही कढई ठेवून घेते. आता पाण्याला उकळी आली, आता मोदक ठेवून घेते. एक मोठी कटोरी आहे स्टीलची आपली, त्याच्यावर कढईवर मी पालथी घालून घेते. बघा आज कसं जोरदार झाकण बसलं, हवा नाही निघाली पाहिजे. आता 1 मिनिटं होऊन गेले तर आता काढून घेते. लेकी बाळी हो, अशा सोप्या पद्धतीने मोदक बनी जा आणि देवाला निवद दाखी जा. लई भारी लागते. असेच घरी जा देवाला निवद.